करतात ते साईड गेला इंजन फोडा फोडा. मेडिकल बॉक्सच्या आड सुरू होती रक्तरंजित तस्करी. गोरक्षकांच्या वाघासारख्या पाठलागात 7 गोवंशांची सुटका. चांदवड मुंगसा मार्गावर प्राणीन फाउंडेशनची धडाकेबाज कारवाई. गोतस्करांचे थरकाप उडाले. दिनांक 4 मे रोजी महाराष्ट्रात पुन्हा एकदा गोरक्षकांच्या धाडसी कारवाईने गोतस्करांचे काळे साम्राज्य हादरून गेले. प्राणीन फाउंडेशन महाराष्ट्राच्या गोरक्षकांनी कत्तलीसाठी अमानुषपणे नेण्यात येणाऱ्या 7 गोवंशांची सुटका करत अशोक लेलँड वाहन क्रमांक MS15DK 3801 ताब्यात घेत मोठी कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वणी येथून मालेगावच्या दिशेने दररोज गोवंश तस्करी सुरू असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानंतर संस्थापक अध्यक्षा हिंदू शरणी रणरागिणी नेहाबेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेना नेते आविष्कार भैया भुसे यांच्या सहकार्याने गोरक्षकांनी चांदवडपासून थेट मुंगसा गावापर्यंत संशयित वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग केला. गोतस्करांनी पोलीस आणि गोरक्षकांची दिशाभूल करण्यासाठी वाहनाच्या वरती मेडिकल बॉक्स आणि दोराच्या बाबीन ठेवून आतमध्ये गोवंश लपवले होते. मात्र गोरक्षकांच्या तीक्ष्ण नजरेतून ही चलाखी सुटली नाही. वाहन अडवताच तपासणीत आतमध्ये 7 देशी नस्लच्या गोवंशांना निर्दयीपणे बांधून कत्तलीसाठी नेत असल्याचे उघड झाले. हे दृश्य पाहून संतप्त गोरक्षकांनी तात्काळ वाहन ताब्यात घेतले. वाघासारखा पाठलाग करत गोरक्षकांनी तस्करांचे सर्व डाव उधळून लावले. या कारवाईनंतर परिसरात गोतस्करांचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आता तस्करी केली तर थेट गोरक्षकांशी सामना करावा लागेल अशी चर्चा सुरू आहे. या धाडसी मोहिमेत गोरक्षक दादा माऊली जायखेडा, भूषण पाटील नंदुरबार, मनोज राजपूत तसेच इतर अनेक गोरक्षकांनी जीव धोक्यात घालून सहभाग घेतला. प्राणीन फाउंडेशन महाराष्ट्राच्या टीमने ही संपूर्ण कारवाई अत्यंत शिताफीने आणि आक्रमक पद्धतीने यशस्वी केली. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांकडून गोरक्षकांच्या धाडसी कामगिरीचे जोरदार कौतुक होत असून गोवंश तस्करांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. 4 मे 2026 वार सोमवार प्राणीन फाउंडेशन संस्थापक हिंदू शेरनी वीरांगना नेहाबेन पटेल इनके माध्यम से गुरुवार संजय जी काका शर्मा इनके आशीर्वाद से और गोरक्षक युवा सेना नेते आविष्कार भाई जी भूसे इनके सहकार्य से नेशनल हाईवे नंबर 3 मुंगसा ग्राम में ये गाड़ी प्राणीन फाउंडेशन गोरक्षा विभाग प्रमुख नंदुरबार का ठाण्यावाग भूषण पाटिल और उनके सहयोगी हमारे जायखेड़ा के ज्येष्ठ गोरक्षक उमेश भाई और हमारे दबंग गोरक्षक मुंगसा ग्राम के नीलेश भैया, सभी गोरक्षक भाइयों को ये एक गाड़ी नेशनल हाईवे नंबर 3 पे सुबह 9 बजे गाड़ी को ऐसा सिस्टम था पूरा मेडिकल के बक्से बिक्से लगाकर ये लोग दिन में गो तस्करी करते. भाइयों हमको तो प्रश्न पड़ा है आखिरकार ये किसके आशीर्वाद से इतने बड़े पैमाने पे ये हाईवे से गो तस्करी होती है. भाइयों ये हाईवे से हर दिन 4-5 गाड़ियां जानी ही जानी है गोवंश कत्तल के लिए, मालेगांव के लिए. अभी जो इनकी हत्यारीद है, जो बकरीद हम उसको हत्यारीद बोलते हैं, उस हत्यारीद के लिए ये लोग कुर्बानी के लिए देशी नस्ल के 7 गौ माता है बहुत ही निर्दयता से जो सभी गोवंश को इंजुरी हुआ है ये कत्ल के लिए लेके जा रहे थे. भाइयों पर ये भी प्राणीन फाउंडेशन हिंदू शेरनी नेहाबेन पटेल की टीम है. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. छत्रपति संभाजी महाराज की जय, सियावर रामचंद्र की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय जय श्रीराम, जय श्रीराम. भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर.